विठुरामाच्या गजरात आज पंढरपूर नगरी दुमदुमून गेली। आषाढी एकादशीचा तेवढाच उत्साह राजधानी दिल्लीत सुद्धा पाहायला मिळतोय। मराठी प्रतिष्ठानच्या वतीने दिल्लीत सुद्धा वारकऱ्यांची वारी निघाली। पारंपरिक वेशभूषा आणि टाळ मृदुंगाच्या गजरात हे वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी निघाले। तर दिल्लीतल्या या वारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोनाया। पंढरपूरच्या वारी सारखंच एक प्रतिमा इथे आपल्याला राजधानी नवी दिल्लीत दिसायला मिळत आहे। म्हणजेच 5वं वर्ष आहे इथे ज्या प्रकाराने एका दिल्लीची वारी आपल्याला दिसून येते। पंढरपूर वारीप्रमाणेच दिल्लीतील ही सांकेतिक वारी ही श्रद्धा आणि भक्तीचा प्रतीक आहे असं समजता येतं। ही पूर्ण जी वारी आहे दिल्लीची वारी ज्याला आपण म्हणतात ते म्हणजे कनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरपासून ते इथे विठ्ठल मंदिर आर.के. पुरमच्या विठ्ठल मंदिर इथे पोहोचले। आपण यांच्याशी संवाद साधूया। ताई, हा 5वं वर्ष आहे कशा वारीचा, काय म्हणणार तुम्ही? खूप छान वाटतंय इकडे येऊन, आम्हाला महाराष्ट्रात आल्यासारखा फील होतोय। खूप भारी वाटतंय। 5 वर्षापासून हे 6वे वर्ष आहे की आम्ही बघत आहोत आणि प्रत्येक वेळेस हे काय असं वाटतं की इथेच कोल्हापूर म्हणजे पंढरपूर आलेला आहे, विठ्ठल इथेच आलेला आहे। राजधानी दिल्लीत पंढरपूरची वारी दिसते आपल्याला। हो, खूपच जास्त आनंद होत आहे आणि असं वाटतंय की दिल्लीमध्ये छोटीशी पंढरीच अवतरली आहे आणि हे बघून खूप आनंद होत आहे। आणि असं बिलकुल आपण आणि कसं दरवर्षी इथे असतो? हो, आम्ही दरवर्षी येतो। व्यंकटेश मंदिरापासून जी पालखी निघते त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षी असतो। व्हिडिओ जर्नलिस्ट राम नरेश बरोबर मी उर्वशी खोना, झी 24 तास साठी।